हॅलो एव्हरीवन. आता 5व्या चॅप्टरमधला नेक्स्ट पॉईंट बघायचा आहे, तो म्हणजे आता हे कंपॅरिझन आहे, कंपॅरिझन बिटवीन PLA अँड PAL. तर PLA मध्ये बघा, इट इज एक्सपेन्सिव्ह दॅन PAL अँड PROM अँड expensive than PL and PROM and complicated to use, moderatively expensive and moderatively complicated. PAL and or array are programmable. आपण बघितल्यासारखं दोन्ही पण प्रोग्रामेबल असते. ओनली अँड array are programmable, is programmable or array is fixed. Any SOP function can be implemented. Again, any SOP function can be implemented. We can get desired minterm by programming the AND matrix. We can get any desired minterm by programming the AND matrix. ठीक आहे. नेक्स्ट काय बघा, द कॉम्प्लेक्स प्रोग्रामेबल लॉजिक डिव्हाइसेस, दॅट इज द CPLDs. द disadvantage of PLD काय आहे? The major disadvantage of PLD such that the PLA and the PAL is that they have limited number of inputs, product term and output. They have limited number of inputs terms, okay, and output. Therefore we cannot use PLD for implementing combinational circuit with number of inputs and output up to the only 32. बघा इथं काय म्हटले, therefore we can use for the PLD for implementing combinational circuit with the number of input and output only up to 32 पिन्स पर्यंतच आपण काय करतोय, इनपुट पर्यंत आपण हे PLD वापरू शकतोय. पण त्याच्यापेक्षा जास्त असतील तर आपण हे PLA वापरू शकत नाही. इफ द नंबर ऑफ इनपुट और आउटपुट इज हायर दॅन 32, देन वी कॅनॉट यूज then we can use more than one CPLD devices. But the CPLD, if the number of inputs and output is higher than 32, then we can use more than one special PLDs devices. म्हणजे आपल्याला वेगळे वापरायला लागतात. But using the CPLD, that is the complex programmable logic device, we can implement the logic circuit is equivalent about the 10,000 gate. आलं लक्षात? म्हणजे आता काय सांगायचं आहे, CPLD आपले जे PLAचं किंवा PLD आहेत ते काय करतोय, अप टू 32 इनपुट्स पर्यंत आपण वापरू शकतोय. मोर दॅन दॅट आपल्याला जर वापरायचं असेल तर वी हॅव टू यूज द कॉम्प्लेक्स प्रोग्रामेबल लॉजिक डिव्हाइसेस. द बेसिक आर्किटेक्चर दिलं आहे, ह्याच्यामध्ये काय काय बघा. इट कंटेन्स, नेक्स्ट डायग्राम आहे बघा, PAL लाईक ब्लॉक्स, IO इंटरकनेक्टेड ब्लॉक्स, इंटरकनेक्टेड वायर्स, एवढेच दिसते तुम्हाला. ठीक आहे. बघा, PAL लाईक ब्लॉक्स, IO ब्लॉक्स, इनपुट आउटपुट ब्लॉक्स, इंटरकनेक्टेड वायर. द इनपुट अँड आउटपुट लाईन्स ऑफ व्हेरिएबल ब्लॉक्स इनसाइड द CPLD have been connected to IO blocks. The PAL like block are connected to IO blocks as well as the interconnected wire. बघा इथं इंटरकनेक्टेड वायरला पण IO ब्लॉक कनेक्टेड आहेत, PAL लाईक ब्लॉक पण इंटरकनेक्टेड वायरला कनेक्टेड, आणि IO ब्लॉक आणि PAL ब्लॉक पण एकमेकांना कनेक्टेड आहेत. इथे सगळे कनेक्शन दिसते तुम्हाला. दिस इज द CPLD, दॅट इज द कॉम्प्लेक्स प्रोग्रामेबल लॉजिक डिव्हाइसेस. ओके. आता इथं काय आहे बघा, PAL लाईक ब्लॉक काय आहे बघा. इच PAL लाईक ब्लॉक इज मेड अप ऑफ 16 microcells. Each PAL blocks is made up of 16 microcells. Inside each microcell there is an AND OR combination and output of which applied to XOR gate, flip-flop, multiplexer and tri-state buffer. Every AND and OR combination contains up to 20 AND gates, one OR gate, or sometime so a multiple input OR gate which is up to 20 inputs need to be used. The OR gate output is connected to input of XOR gate. The XOR gate inverts output. XOR gate inverts its output if one end is connected to 1, and it will not invert the output if one end gate is connected to 0. आता हे सगळं इथं दिसतंय बघा. इट इज काय आहे, हे काय बघा, अ मायक्रोसेल ऑफ CPLD. ह्याच्यामध्ये काय काय आपण बघितलं बघा, 16 मायक्रोसेल. म्हणजे आता हे असं दाखवलंय ते 16 टाईपचे असतात. आता हे एक मायक्रोसेल दाखवले, येते लक्षात, असे 16 आहेत. बघा इथं आपण काय काय वाचलं, इनसाइड इच मायक्रोसेल देअर इज अ अँड ऑर कॉम्बिनेशन. आता इथं दिसते काय, अँड ऑर कॉम्बिनेशन. ठीक आहे.
परत बघा आउटपुट विच इज अप्लाय टू एक्सॉर गेट फ्लिप फ्लॉप मक्स ट्रायस्टेट बफर. आता इथं बघा आउटपुट याचा अप्लाय कुणाकुणाला केलंय, एक्सॉर गेट फ्लिप फ्लॉप मक्स ट्रायस्टेट बफर. ठीक आहे. एव्हरी अँड ऑर कॉम्बिनेशन कंटेन्स 20 गेट और 1 ऑर गेट. 20 गेट्स आहेत, अँड गेट आहेत आणि 1 ऑर गेट आहेत. मग त्याच्यामुळे किती असणार आहे, हा इनपुट किती असणार आहे, हे 20 जर असले तर 20 इनपुटवाला ऑर गेट आपल्याला इथे लागणार. येतो लक्षात. इथं काय सांगितले बघा, एव्हरी अँड ऑर कॉम्बिनेशन कंटेन्स अप टू 20 अँड गेट और 1 ऑर गेट. So multiple input OR gate which is up to 20 input needs to be used. इथे समजा 20 अँड गेट असतील तर हे जे 20 आउटपुट असणार आहे, ह्याला जो इनपुट कॅपेबल होईल 20 इनपुट असणार आपल्याला ऑल गेट मल्टिपल इनपुट OR गेट वापरायला लागणार. आलं लक्षात. तेच लिहिलं इथं. ऑर गेट विच इज कनेक्टेड टू इनपुट ऑफ एक्सॉर गेट. आता ऑर गेटचे इनपुट कशाला कनेक्ट केलं, इनपुट ऑफ एक्सॉर. आता समजा आता एक्सॉरचं एक इनपुट जर 1ला कनेक्ट केला असेल तर ह्याचा आउटपुट हे काय करून देणार, इन्व्हर्ट करून देणार. इथं जर ह्याचं 0ला कनेक्ट केलं असेल तर इथं विदाउट इन्व्हर्जन आपल्याला आउटपुट मिळणार. तर हेच लिहिले बघा इथे. बघा द एक्सॉर गेट इन्व्हर्ट्स इट्स आउटपुट इफ 1 एंड इज कनेक्टेड टू 1. इट विल नॉट इन्व्हर्ट इट्स आउटपुट इफ 1 एंड इज कनेक्टेड टू 0. इथे हेच लिहिले. नंतर बघा द एक्सॉर गेट आउटपुट इज स्टोअर्ड इनटू द डी फ्लिप फ्लॉप. आता ह्याचं इनपुट आउटपुट स्टोअर्ड इनटू डी फ्लिप फ्लॉप. द आउटपुट ऑफ दिस फ्लिप फ्लॉप अलॉंग विथ द एक्सॉर गेट इज अप्लाइड टू इनपुट ऑफ. आता बघा ह्याचं फ्लिप फ्लॉपचं आउटपुट दिसतंय का, हे जर कनेक्शन गेले आणि एक्सॉर गेटचं पण आउटपुट कुणाला दिलंय, मक्सला दिले. सो मक्स इज आयदर कनेक्टेड टू फ्लिप फ्लॉप आउटपुट और XOR to tri-state the buffer depending upon state of select input. So mux will either connected to flip-flop output, or connected to XOR to tri-state buffer depending upon the state of select inputs. The tri-state buffers act as a switch. It is connected to IO pin of IC. This pin of chip acts as a output if buffer is enabled. Some pin acts as an input pin if buffer is disabled. If the pin is used as input, the microcell is disabled. Okay. आलं लक्षात. ठीक आहे. इथं आपण बघितलं तो CPLD, त्याचे फक्त ब्लॉक डायग्राम एक्सप्लेन केलेली आहे. ठीक आहे. वाचून बघा, समजेल तुम्हाला.